लागलं नाही ना? अंजली, का धावलीस बेटा? काय गरज होती या सगळ्यांसोबत स्पर्धा करण्याची? जिंकण्याची मजा या सगळ्यांसोबत स्पर्धा करूनच येते. आजची रेस संपली, पण एक ना एक दिवस मी जिंकेनच, तेही या सगळ्यांची स्पर्धा करून. रोल नंबर 52. बाई, एवढ्या वर्षांनंतर तुझं ओळखलं? अगं, शाळेत मुलांना अजूनही तुझ्या हिमतीची उदाहरणं देत असते. काय करतेस सध्या? अजूनही धावतेच आहे, पण यावेळेला मी जिंकेन. आमच्या ऑफिसच्या डिपार्टमेंटमध्ये ना आज आमचा रिझल्ट आहे. पास झाले तर प्रमोशन. नेमकी तुम्ही भेटलात. होशील ग, खूप मोठी होशील. अहो, पास झालात तुम्ही. आमच्याही पायाकडे देवाची अशी वक्रदृष्टी झाली असती तर आम्हालाही प्रमोशन मिळालं असतं. काय म्हणालात तुम्ही? रिझर्वेशन असतं तुमच्यासारख्यांना, कोटा असतो तुमचा, तुम्हाला प्रमोशन मिळालं. आतापर्यंत सगळं माझ्या मेरिट वरती मिळवलंय मी. कुठलंही बेनिफिट न घेता स्वबळावरती सगळ्या परीक्षा पास केल्या. सर्वसामान्यांमध्ये राहून त्यांच्याशी स्पर्धा करून पुढच्या वेळेला पुन्हा एक्झाम दे. धावेन तर सगळ्यांसोबत. आमची स्नेहल आणि तुमची अंजली एकाच वयाच्या. पण आमच्या स्नेहलच्या मुलाचा 7वा वाढदिवस आहे पुढल्या महिन्यात. आमच्या स्नेहलचं सगळं अगदी वेळेत जमलं. जमेल जमेल, माझ्या अंजूचाही जमेल. तू वर बसलाय ना, तो उगाच नाही वेळ घेते. देखणा राजकुमार मिळेल बघा माझ्या मुलीला. 3 महिने झाले हा चेक माझ्याकडे. मी 3 वेळा फोन केला पण काहीही झालं नाही. शेवटी मी इथे आलो तर या मॅडम आपल्या जागेवर नाही. कुठे? बाहेर गेले. चहा प्यायला? काय? नाही म्हणजे मी 3 महिन्यापासून सहन करतोय. मी फॉलोअप ठेवतोय तरी. ठीक आहे, तुम्ही उद्या या. उद्या त्या नक्की भेटतील. आज जरा हाफ डे घेऊन घरी गेल्यात त्या. पण हो, उद्या यायच्या आधी जरा फोन करून या नक्की. म्हणजे यात माझीच चूक? तुमचे डिटेल्स इथे ठेवून द्या आणि उद्या यायच्या आधी फोन नक्की करून. हॅलो, हा, आलात का तुम्ही नाक्यापर्यंत? मी बंड्याला पाठवते तुम्हाला घ्यायला, कारण घर थोडंसं आतमध्ये आहे ना. मग तुम्हाला अहो पण एकदा तुम्ही इकडे येऊन तर नाही येणार आहेत ना ते? तू त्यांना अंजूबद्दल सगळी कल्पना दिली नव्हतीस ना? अगं, हे नेहमीपेक्षा सुद्धा वाईट झालंय. निदान पूर्वी बघायला तरी यायचे, तेही नाही. तू का असं वागतेस कळत नाहीये मला. पण त्यांनी एकदा येऊन अंजूला पाहिलं. अगं, बास कर ग हे असं वागणं. तुझी मुलगी कुणी राजकन्या किंवा परी नाहीये. ती एका पायाने अपंग आहे आणि हे मान्य कर. काय मिळालं तुला हे सगळं लपवून? मी हे आयुष्य स्वीकारलंय. मुळात मला हे लग्न वगैरे मान्यच नाही. केवळ तुमच्या समाधानासाठी मी तयार झाली. आणि प्लीज, आता जे काही झालंय त्याचा त्रास करून घेऊ नका, कारण त्यांनी परिस्थिती बदलणार नाही. हा माणूस येऊन गेला काल. त्याचा चेकचा काहीतरी प्रॉब्लेम झाला, त्याच्यामुळे जाम भडकला होता. काय सांगितलंस त्याला? काही सांगायला त्याने ऐकून तर घेतलं पाहिजे ना. म्हणजे तुम्ही लवकर सुट्ट्या घेऊन निघून जाता, आम्ही एवढ्या लांबून येतो, बरंच काय काय बडबडत होता. पण मी पण त्याला चांगलंच ऐकवलं. गप्प बसला आणि गेला निघून. नाही ग, त्यांच्या चेकचा प्रॉब्लेम झालाय म्हटल्यावरती खरं तर आपणच जबाबदार आहोत या सगळ्याला. आपण फोन करायला पाहिजे त्यांना. हॅलो हॅलो, मिस्टर श्रीकांत इनामदार का? हां बोला. नमस्कार, मी अंजली साळगावकर बोलते, भाग्योदय इन्शुरन्स कंपनीतून. काल तुम्ही तुमची कंप्लेंट घेऊन आमच्या ऑफिसमध्ये आला होता.
सॉरी पण तेव्हा मी नव्हते. तुम्ही खरंच इन्शुरन्स कंपनीमधून बोलताय ना? हो खरंच. ॲक्च्युली आमच्या डिपार्टमेंटमुळे तुम्हाला जो काही त्रास झाला आहे त्याबद्दल मी माफी मागते तुमची. तुमचा चेक आणि तुमचे डॉक्युमेंट्स माझ्यापर्यंत आलेले आहेत. मी लगेचच प्रोसिजर पूर्ण करते आणि तुमच्यापर्यंत चेक पोहोचवते. हां, धन्यवाद. ठेवतो फोन. एक मिनिट सर, मला थोडं बोलायचं आहे. गेल्या 3 वर्षात एकही लीव न घेता मी माझं काम केलंय. त्यामुळे माझ्या सगळ्या सुट्ट्या मी डिपार्टमेंटला परत केल्या. तेव्हा माझ्या पर्सनल कामासाठी मी हाफ डे घेतलेला असताना त्यावर तुम्ही बोलायची काहीच गरज नव्हती. तुम्हाला समजतंय ना मी काय म्हणते ते? हॅलो. पद्मजा, तू निभावलास तुझा शब्द. तू दिसलीस मला.